श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 14 जानेवारीला बुधवारी आपण सर्वजण मकर संक्रांती हा सण साजरा करणार आहोत आणि हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा असा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्यदेवांचं धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत असतं आणि म्हणूनच या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी करीदिन म्हणजेच किंक्रांत ही साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या सणाला सूर्यदेवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी स्नानाला, दानाला आणि उपासनेला सुद्धा खास महत्त्व आहे. आपण मकर संक्रांतीला केलेले दान हे आपल्याला अनंत पटीने पुण्य देणारे ठरत असते आणि यंदा तर मकर संक्रांतीच्या दिवशीच खूपच शुभ योग हा जुळून आलेला आहे. तो कसा, तर यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशीच षटतिला एकादशी ही सुद्धा आलेली आहे आणि या दिवशी आपण जी काही चांगली कामं करू, जे काही दानधर्म करू, तर यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे आणि षटतिला एकादशी या दोन्हींचेही पुण्यफळ मिळणार आहे. या दिवशी केलेल्या दानाचे आपल्याला 1000 पटीने पुण्यफळ मिळणार आहे आणि म्हणून यथाशक्ती दानधर्म आपण या दिवशी अवश्य करायचा आहे. तसंच या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे आपण या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि त्यासोबतच थोडेसे पांढरे तीळ हे अवश्य टाकायचे आहे, कारण या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. षटतिला एकादशीला आणि मकर संक्रांतीला तिळाचं खूपच महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडेसे तीळ हे अवश्य टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. मकर संक्रांतीच्या या सणाला स्नान, दान, पूजा, उपासना करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच काही गोष्टी या मकर संक्रांतीच्या सणाला आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी या चुकूनही करायच्या नाही आहेत. मकर संक्रांतीच्या सणाला आपल्या घरामध्ये कोणत्या 2 पदार्थांचं सेवन हे आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मकर संक्रांतीला जर तुम्ही या 2 पदार्थांचं सेवन तुमच्या घरामध्ये केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तुमचं सौभाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदलेल आणि माता लक्ष्मी ही घरातून निघून जाईल. ती काढता पाय घेईल आणि घरामध्ये गरिबी, दरिद्री येईल आणि तसंच आपल्याला वाईट भोग हे भोगावे लागतील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि असे कोणते 2 पदार्थ आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते पदार्थ मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तसंच दिवसभरामध्ये आपल्याला केव्हाही चुकूनही खायचे नाही आहेत. चुकूनही या पदार्थांचं सेवन आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये करायचं नाही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपले यथाशक्ती दानधर्म करत असतो आणि तसंच देवपूजासुद्धा करत असतो आणि तसंच या दिवशी आपण सूर्यदेवांची पूजा उपासनासुद्धा करत असतो आणि असं केल्याने आपण असं मानून चालतो की यामुळे आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे सगळं काही चांगलंच होईल. देवांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभेल, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल असं आपल्याला वाटत असतं. पण या दानधर्मासोबत आणि देवपूजेसोबत जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काही चुका केल्या तर यामुळे आपण केलेल्या या पूजेचा, दानधर्माचा काही उपयोग होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट आणि मेहनत ही करत असतो, तसंच देवांची सुद्धा नियमित पूजा करत असतो, पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणींना, समस्यांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेस आपण असं म्हणत असतो की आपण एवढी देवपूजा करतो, उपासना करतो, सेवा करतो, पण तरीसुद्धा माझ्याच मागे ही संकटं का आहेत, माझंच नशीब हे का बदलत नाही, माझ्याच नशिबामध्ये हे वाईट भोग का आहेत, मलाच हे भोग का भोगावे लागत आहेत, असं आपण म्हणत असतो. तर आपण जर काही अशा विशेष तिथींवर काही चुका जर केल्या तर त्यामुळेच आपल्याला हे भोग भोगावे लागत असतात. आपल्याकडून आपल्या कळत नकळत काही चुका या घडत असतात आणि त्या चुकांचाच परिणाम म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे वाईट भोग भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं काहीच होत नाही. कोणत्याही कामामध्ये आपल्याला आपल्या मनासारखं यश हे आपल्याला मिळत नाही. खूप कष्ट आणि मेहनत करून सुद्धा हवी तशी प्रगती आपली होत नाही. आपल्या घरातलं दारिद्र्य हे काही जात नाही. तर या ज्या काही सर्व समस्या आहेत, तर या समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला मकर संक्रांतीच्या या सणाला, नवीन वर्षातील पहिल्याच सणाला
आपल्याला कुठल्याही चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत, जेणेकरून या वाईट चुकांचा परिणाम आपल्याला वर्षभर भोगावा लागणार नाही. असं म्हटलं जातं की नवीन वर्षातल्या पहिल्या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीच्या या सणाला जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात. तर हे संपूर्ण वर्षभर आपल्याला भोगावे लागू नयेत यासाठीच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांसाहार हा आपल्या घरामध्ये करायचा नाहीये. यावर्षी तर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकत्र आलेली आहे, त्यामुळे ही चूक तर कोणीच करायची नाहीये. एकादशी ही तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते आणि एकादशीचं व्रतसुद्धा केलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणीही चुकूनही मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये. षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी अतिशय पुण्याचा काळ हा जुळून आलेला आहे. आपल्याला अनंत पटीने पुण्य देणारा असा हा काळ या संक्रांतीच्या दिवशी जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार हा केला तर यामुळे आपल्याला पुण्य मिळणं हे तर दूरच राहिलं, पण पापच आपल्या माथी पडत असतं. आपण पापाचे भागीदार हे होत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी मद्यपानसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाहीये. कोणत्याही प्रकारचं व्यसन हे आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाहीये. यामुळे सुद्धा आपण पापाचे भागीदार होत असतो. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीचा हा सण अतिशय पवित्र असा सण मानला गेलेला आहे. त्यामुळे या पवित्र सणाच्या दिवशी चुकूनही आपण आपल्या घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान हे करायचं नाहीये. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली जात असते. त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा, आपले पितर हे आपल्यावर नाराज होऊ नये यासाठी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान हे करायचं नाहीये. फक्त घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही या दिवशी चुकूनही मांसाहार आणि मद्यपान कुठल्याही प्रकारचं व्यसन हे करू नका. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध हे पिले जात नाही. त्यामुळे या दिवशी दूध पिणं हे टाळलं पाहिजे. तसंच चहामध्ये सुद्धा दूध हे वापरू नये, दूध टाकून चहा पिऊ नये. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जितकं सात्विक अन्न हे ग्रहण करता येईल तितकं सात्विक अन्न हे आपल्याला ग्रहण करायचं आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला कांदा लसूण हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. कांदा लसूण हे तामसिक अन्न पदार्थ आहेत, त्यामुळे या दिवशी आपल्याला कांदा लसूण हा सुद्धा खायचा नाहीये, आपल्या आहारामध्ये सेवन करायचं नाहीये. तामसिक अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे माणसाला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये आपण आपल्या तोंडातून वाईट अपशब्द हे काढत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणाबद्दलही वाईट अपशब्द हे काढायचे नाहीयेत, कोणावरही राग हा करायचा नाहीये. मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोला असं आपण सांगत असतो. त्यामुळे आपण सुद्धा या दिवशी चुकूनही कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये आणि कोणाबद्दलही राग करायचा नाहीये. त्यामुळे आपल्याला राग आणतील असे पदार्थ सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीयेत. म्हणूनच कांदा लसूण या दिवशी आपल्याला आपल्या आहारातून वर्ज्य करायचे आहेत. आणि यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशीच षटतिला एकादशी आहे आणि ज्या व्यक्तींचा एकादशीचा उपवास असेल, एकादशीचं व्रत असेल, त्या व्यक्ती तर हे पदार्थ खाऊ शकणारच नाहीत. पण ज्यांचा या दिवशी एकादशीचा उपवास नसेल तर अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारामध्ये या पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही खीर ही खायची नाहीये. मग ही खीर तांदळाची, रव्याची किंवा मखाण्याची अशी कुठलीही असेल तरीसुद्धा या दिवशी ती आपल्याला चुकूनही खायची नाहीये. कारण यावर्षी संक्रांती देवी ही पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे काय तर खीर ही संक्रांती देवी खात आहे. संक्रांती देवी जे काही करत असते तर त्या सर्व गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य करायच्या असतात. त्यामुळे यावर्षी मकर संक्रांती ही देवी पायस भक्षण करत आहे, म्हणजेच खीर खात आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला आपल्या आहारामध्ये चुकूनही खीर ही खायची नाहीये. मकर संक्रांतीचा सण म्हटला म्हणजे आपल्या घरामध्ये खीर ही अवश्य बनवली जाते, पण यावर्षी आपल्याला खीर ही चुकूनही खायची नाहीये आणि तसंच आपल्या घरामध्ये खीर बनवायची सुद्धा नाहीये. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मुळ्याचं सेवन हे चुकूनही करायचं नाहीये. पांढरा मुळा जो असतो तो सुद्धा आपल्याला या दिवशी दिवसभरामध्ये चुकूनही खायचा नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दुधी भोपळ्याचे सुद्धा सेवन चुकूनही करायचे नाहीये. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवसाचे शिळे अन्नपदार्थ हे सुद्धा चुकूनही खाल्ले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये शिळे अन्न पदार्थ हे सुद्धा चुकूनही खाऊ नका. तर या पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपण चुकूनही खायचे नाहीयेत. हे जे काही नियम सांगितलेले असतात हे नियम आपण जर पाळले तर यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही वाईट भोग हे भोगावे लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नियम अवश्य पाळा.
आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुद्धा हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये चुकूनही सेवन करू नका। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीयेत। याबद्दलची संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।